आपण पाहत आहात सुपरफास्ट 24 तास न्यूज, बातम्यांचा खरा वेग। महानगर पालिकेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीचा निकाल 15 जानेवारी रोजी लागला। अतितटीच्या झालेल्या या निवडणुकीमध्ये विविध पक्षाने आपल्या या निवडणुकीमध्ये अतिशय सक्षमपणे आणि मोठ्या प्रमाणात आपले उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न केला। आणि आज 22 जानेवारी आहे, तर 7 दिवसांपासून महाराष्ट्रातल्या 29 महानगरपालिकांमध्ये आरक्षण सोडत काय पडेल याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं त्यासोबत राजकीय पक्षांचं सुद्धा लक्ष होतं। तर या 29 महानगरपालिकांमध्ये परभणी शहर महानगरपालिकेला महापौर पद हे सर्वसाधारणसाठी मिळालेले आहे। तर सर्वसाधारण गटातून आता कोण महापौर होणार हे देखील आता परभणीकर उत्सुक आहे। त्यातल्या त्यात आता पाहूया कुठल्या कुठल्या महानगरपालिकेत कुठलं आरक्षित हे पद महापौर पद राहिलेले आहे। त्यामध्ये बृहमुंबई BMC ला सर्वसाधारण पद आहे। त्यानंतर ठाणे हे अनुसूचित जाती अर्थात SC ला महापौर पद सुटलेले आहे। तसेच कल्याण डोंबिवली अनुसूचित जमातीसाठी शेड्यूल्ड ट्राईबसाठी पुरुषासाठी सुटलेले आहे। तसेच नवी मुंबई हे सर्वसाधारण महापौर पद इथे सुटलेले आहे। वसई विरार हे देखील सर्वसाधारणसाठी महापौर पद सुटलेले आहे। त्यानंतर भिवंडी निजामपूर हे देखील सर्वसाधारणसाठी सुटलेलं आहे। मीरा भाईंदर सर्वसाधारण, उल्हासनगर OBC महिला किंवा पुरुष असं हे सुटलेलं आहे। तसेच पुणे देखील पुण्याकडेही खूप लक्ष राहिलं होतं या महापालिकेत, ते पुणे सर्वसाधारण महापौर पद सुटलेले आहे। त्यानंतर पिंपरी चिंचवड अतिशय अतितटीची झालेली ही निवडणूक होती पिंपरी चिंचवडची, त्यामध्ये आता सर्वसाधारण पद इथे देखील महापौर पद सुटलेलं आहे। तसेच नागपूर हे की मुख्यमंत्र्यांचा तो गड मानला जातो, तो नागपूर देखील महापालिका जी आहे त्यामध्ये आता सर्वसाधारण सुटलेलं आहे महापौर पद त्यामध्ये। त्यानंतर अहिल्यानगर हे OBC महिलांसाठी देखील सुटलेले आहे। आणि नाशिकची देखील आपण पाहिले की अतिशय अतितटीची राहिली ही आजची मागे झालेली ही आपली निवडणूक, त्यामध्ये नाशिकमध्ये सर्वसाधारण सुटलेले आहे। तसेच छत्रपती संभाजीनगर देखील सर्वसाधारण सुटलेलं आहे महापौर पद। तसेच अकोलाची लढत ही खूप रंगत ठरलेली आहे, त्यामध्ये OBC महिलाला इथे संधी मिळालेली आहे महापौर पदासाठी। तसेच अमरावतीमध्ये सर्वसाधारण आहे। आणि विशेष करून लातूरमध्ये वंचितची आणि काँग्रेसची युती झाली होती, तीही लढत भाजप विरुद्ध आमने सामनेच होते। तर त्यामध्ये आपण पाहूया लातूरला अनुसूचित जाती SC महिलेला हे यावेळेस महापौर पद सुटलेले। आणि त्यानंतर आपण नांदेड वाखळा अशोकराव चव्हाण यांचा गड मानला जातो, तर तिथे सुद्धा अतिशय अतितटीची झालेली होती, त्यामध्ये नांदेड वाघाळाला सर्वसाधारण महापौर पद सुटलेलं आहे। तसेच चंद्रपूर ला OBC महिलाला संधी यावेळेस मिळालेली महापौर पदासाठी। आणि धुळे सर्वसाधारण आहे, जळगाव OBC महिला आहे, मालेगाव सर्वसाधारण आहे, कोल्हापूर छत्रपती शाहू महाराजांची जी नगरी आपण म्हणतो तिथे काँग्रेसच्या खूप जागा जिंकण्यात आल्यात, तर तिथे OBC महिला किंवा पुरुष असं आहे। तसेच सांगली मिरज कुपवाडाला सर्वसाधारण, सोलापूर सर्वसाधारण, इचलकरंजी OBC महिला किंवा पुरुष। तसेच जालना जिल्हा आपण पाहूया, जालना जिल्ह्याला अनुसूचित जातीला महिलेला सुद्धा सुटलेला आहे। पनवेल OBC महिला किंवा पुरुष। आणि आपली परभणी जगात जर्मनी भारतात परभणी पाहूयात विकास कसा होईल, महापौर पद तर सर्वसाधारण सुटलेले आहे। शिवसेना उबाटा पक्ष आणि काँग्रेसची इथे युती होती, आता पाहणे बाकी आहे की कोण महापौर होणार, निश्चित आपल्याला कळूयात। आपल्याला अपडेट्स मिळत राहतील, चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप लहानेसह मी राहुल वैवाळ, परभणी।